यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजली आहे आणि घराबाहेर भाविक खासदार अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब होताना दिसतोय आणि वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात असं निलेश लंके यांनी म्हटलेलं होतं। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असंही निलेश लंके म्हणालेले होते आणि त्यामुळे निलेश लंके आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि त्यामध्येच आता निलेश लंके यांचं स्वागत केलं जातं। त्यांच्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण केली जाते। त्याचबरोबर त्यांच्या घराबाहेर तुतारी वाजलेली आहे आणि त्यामुळे आता तुतारी हातात घेणार निलेश लंके हे कन्फर्म होताना दिसतंय। अजून काय अधिकृत काय तसं काय माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही। तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं की राजकारण कधी ठरून होत नाही, कधी कधी वेळेनुसार पण काही निर्णय घ्यावा लागतात। दादा आमचे नेते आहेत ना, नेत्यांना भेटणं गरजेचं आहे माझ्या काही कामांच्या संदर्भात आणि मी मुंबईला गेल्यानंतर दादांना भेटतच असतो। राजकीय चर्चा नाही, राजकीय चर्चा नाही झाली पण काही कामांच्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।